हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. मैत्रेय ऋषी विदुराक दुर्वास महर्षी आणि दत्तात्रेयो आणि चंद्र हांनी अत्रिक अनसुयेल निमती पुत्ररूपारे प्रकट जलल सांगताची सोमो भूद्ब्रह्मणंशेन दत्तो विष्णोस्तु योगवीत दुर्वासा शंकरस्यांशो निबोधांगीरस प्रजा. सोम म्हणजे चंद्र ब्रह्मालंशान आविष्ट जालो आणि योगी जावन आशिल्लो तसलो दत्तो विष्णूलो अंशान जालो तशीच शिवालंशान दुर्वास ऋषी जालो आणि तुका अंगिरस ऋषींक गेले संतती सांगता ऐक म्हूण सांगून मैत्रेय ऋषी सांगताची श्रद्धा तु अंगिरस पत्नी चतस्रो सूतकन्यकाः सिनीवाली कुहुराका चतुर्थ्यनुमतिस्तता. महर्षी अंगिरसाल बायल जावन आशिल्ली श्रद्धा सिनीमाली कुहू राका अनुमती म्हळेल चारी पुत्रींक जन्म दितकय. नैन त्या नैनशी स्वारोची मन्वंतरांतो तिगेल पोटा दुखून म्हळ्यार ही तिगेल चरडू जावन श्रद्धाल चरडून जावन उथथ्य आणि बृहस्पती म्हळ्यार दोन्ही चले जाताची. तशाण पुलस्त्यांक हे पुरय ऋषी संतती सांगतर सचत पुलस्त्यांक तांगेल बायल हबीरबू म्हणलेले निमती अगस्त्यनी विश्रवस चरडू जावन जाताची. अगस्त्य नंतवेच्या जन्मान तो जठराग्नी स्वरूप म्हणतात तांकां. दहराग्नी विश्रवास महातपाः पुलस्त्यो जनयत्पत्याम अगस्त्यम च हवीर्भुवी सोन्यजन्मनि दहराग्नी विश्रवाश्च महातपाः. म्हळ्यार तांकां जठराग्नी स्वरूप म्हळ्यार मस्त तांकां कसा खाल्ल्यार जीर्ण जाता मस्त बुक्केचे तशी जाली. मागीर विश्रवसा पळय हांगा पुलस्त्याल पुतो विश्रवसाले चरडू पळया कोण म्हूण सांगताची. इडविडा म्हूण म्हळेले भरद्वाजाल धुवेल निमती यक्षराज जावन आशिल्लो कुबेर जाल्लो. अनेक पत्नी केशिनी ती राक्षसी तिगेल निमती रावण कुंभकर्ण आनी विभीषण म्हळेल 3 चरडू जाल्लींची म्हणून सांगताची. आनी विदुराक मैत्रेय ऋषी सांगताची पुलस्त्य जाल्ले हांगा अंगिरस जाल्ले आनी अत्रील विषय जाल्ले. आत्त पुलह ऋषीले संतती सांगता रसच पळया. महर्षी पुलह तागेल बायल जावन आशिल्ली साध्वी गती म्हणलेली निमती कर्मश्रेष्ठू वरियान आनी सहिष्णू म्हळेल 3 चरडू जालीची. ताजे नंतर क्रतू महाऋषीले चरडूवाल विषयो. क्रतुले पत्नी क्रियादेवीक ब्रह्मतेजस्या निमती ब्रह्मतेजस्वी जावन आशिल्लो तसले वालकिल्य म्हळेले 60 सहस्र ऋषी चरडू जालींचके. तशी वशिष्ठ ऋषीले पत्नी जावन आशिल्ले उर्जा ती अरुंधती म्हणटाची. तिगेल निमती चित्रकेतू तसले परिशुद्ध जावन आशिल्ले सप्तर्षी 7 जन ब्रह्मर्षी पुत्र जावन जनन जाले. 7 ब्रह्मर्ष्य जनन जाल्लींची.
नाम तांगेल चित्रकेतू सुरोची विरजा मित्र उल्बण वसुभ्रध्यान आणि द्युमान. तशीची अनेक बायल शक्ती म्हणून वशिष्टाली अनेक बायल शक्ती तिगेल निमती अनेकी चरडून जलेची म्हणून व्यासम वशिष्ठ नप्तारम शक्ते पौत्रम अकल्मशम पराशरात्मजम वंदे शुकतातम तपोनिधीम म्हणून तुम्ही स्तोत्र म्हणतात ना मै पळया त्या वशिष्ठाल संतान वशिष्ठू तागेल पुतू शक्तील पुतू पराशरो पराशराल पुतू वेदव्यास. तशी वेदव्यासाल पुतू शुक अशी त्या वशिष्ठाले अनेक बायल शक्ती लिमती जाल्लेले. एक बायल तांगेले वशिष्ठाले अरुंधती ऊर्जा म्हणून म्हणटाची. तशी अथर्वा मुनीले पत्नी अनेक अथर्वा ऋषी तागेल पत्नी जावन आशिल्ली चित्ती तिका धदीची दध्यंच म्हणून म्हणटाची. धदीची म्हणून आम्ही म्हणचे तसं लेख पो श्रेष्ठ जावन आशिल्लो तपस्वी जावन आशिल्लो पुत्र जाले ददीचीक अश्वशिरा म्हणून सांगून आपयतलीची. आणि भृगु ऋषील वंश सांगता हांव तुका म्हूण सांगून मैत्रेय ऋषी विदुरा सांगताची. भृगु ऋषी बायल ख्याती तिका धाता आणि विधाता म्हूण दोनी चेल्ले आणि श्री म्हणलेली एक चेल्ली जाल्ली म्हणून पळयाची. तिची महालक्ष्मी भृगु महर्षील धुव श्री ख्यातीलांतू जलेली. तश्च्यावन पळया लक्ष्मी सहस्रनामांतू ख्यातीच्या भार्गवी श्री म्हूण सकड म्हणटाची. तशी महालक्ष्मीकची त्यांनी तपश्य करून ख्यातीच्या म्हूण सांगून नाव पाविली महालक्ष्मी ती. तश्च्यावन श्री म्हणलेल्या नावारी महालक्ष्मीक कन्ये जावन पावताची म्हूण सांगून म्हणटाची. तशीची मेरू ऋषींक आयती आणि नियती म्हूण दोन चेल्यो जाताची. तांकां हे भृगु ऋषीले पुत्र जावन आशिल्ले धाता विधातांक वरडी करून दिले. तांकां मृकंड आणि प्राण म्हूण दोन चेडूं जलींची. तांतू मृकंडाक मार्कंडेय प्राणांक वेदशिरा म्हणेल ऋषी जलींची. भृगु महर्षीक अनेक कवी म्हणून नावा पुत्र आशिल्लो. त्या कवी म्हणलेले पुत्राले चल्लोची शुक्राचार्य म्हणटाचे आमी ताका उशा नाम म्हूण सांगून नाम. तशी विदुराले की मैत्रेय ऋषी सांगताची या पुरे मुनीश्वर संतान पावन सृष्टी तांगेल निमती सृष्टी मस्त सृष्टी मुंदरसली आणि तुका कर्दम ऋषीले पुत्री आंगेल संतान कशी तुका सांगला आणि कोण हे श्रद्धेन ऐकताच की तांकां तांगेल पाप पुराय नाश जाता म्हूण सांगले. तशीची आणि ब्रह्मदेवाले पुत्र जावन आशिल्ले दक्ष प्रजापतीन मनुपुत्री जावन आशिल्ली प्रसूती. आतां देवहुतील विशय जाले आकुतील विशय जाले. आतां प्रसूतील विशय सांगता रसाची. प्रसूतीक स्वयंभव मनुल पुत्री प्रसूतीक दक्ष प्रजापती दिवन वारडी करताची. तांतू 16 जन चेल्यो जाताके भारी चंद आसताके तांकां. तांतुले 13 जन चेल्यांक धर्म प्रजापतीक एकलीक अग्नीक एकलीक पितृगणांक आनी एकलीक शंकराक म्हळ्यार ती दक्षाल पुत्री दाक्षायणी तुमकां गोत्तस भगवान शंकराक वारडी करून दिल्ले म्हूण सांगून म्हणटाचे हांगा. त्रयोदशादात् धर्माय ततेकामग्नये विभुः पितृभ्यः एकां युक्ते भो भवायैकां भवच्चिदे. भवा म्हण भव म्हळ्यार रुद्र ताका एक चेल्लीक दिल्ले म्हूण. तांकां जल्लेल चेडूं पळया श्रद्धा मैत्री दया शांती तुष्टी पुष्टी क्रिया उन्नती बुद्धी मेधा तितिक्षा ह्री मूर्ती हे 4 जन धर्म प्रजापतीक दिवन वारडी करून दिला ताणें. मागीर श्रद्धाल निमती शुभ म्हणलेले पुत्र जाता. मैत्रीक प्रसाद म्हणलेले पुत्र जाता. दयेक अभयो शांतीक सुख तुष्टीक मोद म्हळ्यार संतोषू पुष्टीक अहंकार जन्म जाल्लींची. तशीची क्रिया म्हणलेलीन योगा जन्म दिल्ले. उन्नतीन दर्पाक बुद्धी म्हणलेली चेल्लीन अर्थाक अर्थ म्हळ्यार दुड्डू. मेधा म्हणलेली चेल्लीन स्मृतीक तितिक्षा म्हणलेली चेल्लीन क्षेमाक ह्री म्हळ्यार लज्जा. तिगेले संतान प्रश्रय म्हळ्यार विनय म्हूण म्हणलेले सकड संतान जाता म्हणून. तशीची मूर्ती देवी म्हूण म्हणलेली एक चेल्ली आशिल्ली नवे. ते मूर्ती देवीक
नरनारायण महर्षींक ती जन्म दिता मूर्ती देवी. नरनारायण महर्षी म्हणून म्हळ्यार परमात्माले अवतार म्हणून म्हणटाची. त्या नरनारायणांगेले अवतार जाले कोळे सगळी विश्वाक संतोष जातकय त्या वेळारी जनाल मनांत की सर्व दिक्कांत की वायूंत की न्हंय पर्वत इत्यादी कडेन म्हळ्यार समस्त जगत्याक भारी संतोष जाता. कोणाला जन्मा निमती नरनारायणाला जन्मा निमती. नरनारायण म्हळ्यार परमात्मो विष्णुलेचे अवतारो म्हणून आमी म्हणटाचे. त्या नरनारायणान जन्मा वेळार कय दिव्यवाद्यंततुर्याणी पेतुः कुसुमवृष्टयः आकाशांतू मंगळवाद्य पुरय जल्लींची म्हणून म्हणटाचे. तशीची देवते तांणी कसं केले कुसुमवृष्टयः तांणी मस्त पुष्पवृष्टी केली की मुनयः तुष्टुस्तुष्टा जगुः गंधर्व किन्नराः सर्व गंधर्व किन्नर पुराय त्यांनी नृत्य करताच काही पद्य म्हणताच काही मागीर अप्सरा स्त्रियी गंधर्व किन्नराल गायनाक नर्तन करताची भारी संतोष खंय पडलं थंय भारी संतोष ब्रह्मादी समस्त देवते ते नरनारायणांक स्तोत्र करताची म्हणून सांगून सांगला. तशी हांगा दिला पळया देवाहा ऊचू देवतेन पुरे सांगले काय यो मायया विरचितम निजयात्म नीदम खे रूपभेदमिव तत्प्रतिचक्षणाय एतेन धर्मसदने ऋषिमूर्तिनाद्य प्रादुश्चकार पुरुषाय नमः परस्मै ताविमौ वै भगवतो हरिरंशा विहागतो भारव्ययाय च भुवः कृष्णं यदुकुरुद्वहौ म्हळ्यारे देवता स्त्रियानं नरनारायणाला जन्म जाताना नाट्य केले खंय पडलं थंय भारी संतोष ब्रह्मादी देवते त्या नरनारायणाक स्तोत्र कोरून सेवन करताची म्हणारी स्तोत्र कोरून त्यांनी सेवन करता म्हणून आम्ही पळय देवाक स्तोत्र भजन इत्यादी करून सेव करता पळय तशीची देवते सांगताच काही आकाशारी विंगड विंगड मोड भर नमुने मोड असं आनी आशिल वरी आकाशांतू केन्नाय मोड आसा मोडा कितली मोड असल्यार आकाश आश्रय दीत पळय तशीची परमात्मालांतू सर्व नमनेचे प्रपंच चित्रविचित्राकारारी ताणे लेखील तशीची सृष्टी जावन परमात्मालांतूची पुरय म्हळ्यार धारण केला परमात्मालांतूची आस परमात्माला अंगांतू असं म्हळ्यार परमात्मान ते समस्त सृष्टी धारण केला म्हूण सांगून सांगता. तसल परमात्मो तागेले सगळेचे विश्वाधार स्वरूप सगळी जगत्याक कोळची खातीर धर्म प्रजापतीले बायल जावन आशिल्ली मूर्ती देवीलांतू नरनारायण रुपारी ते ऋषी रुपारी अवतार घेतला. तसल परमात्माक नमस्कारो म्हूण सांगून सर्व देवते त्या नरनारायणांक स्तोत्र करताची अशी नाना रितीर त्या देवाक स्तोत्र करून पूजन करून त्या वेळारी तांणी तांगे स्तोत्रान सुप्रसन्न जलेल तसल नरनारायण दोगजने गंधमादन पर्वताक तांणी वताच के कसं खातीर तपस्या करचे खातीर तांणी कोण म्हूण सांगून दिला पळय हांगा भगवान तामी वै वे भगवतो हरिरंशा विहागतो भारव्ययाय च भुवः कृष्णं यदुकुरुद्वहौ नरनारायण दोगजने श्री परमात्माले अंशाचे संभूत जावन सचे आत्त भूभार त्यांनी भूभार उणी करचे खातीर केन्नाय देवान भूभार हरण करचे खातीर जेवचे तशी आत्त यदुकुलभूषण जावन कृष्ण आणि कुरुकुलभूषण जावन आशिल्ले अर्जुन म्हळ्यार रुपान आत्ता तांणी अवतार घेतला पळय तांणीची श्रीहरील अंश जावन आशिल्ले नरनारायण अवतार म्हळ्यार तेदन नरनारायण अवतार घेतिल्लो परमात्मो आत्ता कृष्ण आनी अर्जुन जावन आयला म्हूण सांगून मैत्रेय ऋषी विदुराले सांगता रसाची. तशी अग्निदेवाल पत्नी जावन आशिल्ली स्वाहादेवी ती अग्नील अभिमान जावन आशिल्ले पावक पवमान शुची म्हणून म्हळ्यार 3 चरडून जाताची तांणी बापसूलवरीची हविस भुंजन करची जाता तांणी. तशी त्या 3 चरडुवाल निमती 45 प्रकार जावन आशिल्ले अग्नी जलींची म्हूण 45 प्रकार अग्नी जलींची म्हूण म्हणटाची तांणी पित्र 3 जन पित्र एक पितामह आणि 49 अग्नी 49 तांतू 3 पित्र एक पितामह ಸೇರ್ವೋನು 45 ಚರಡುವ ಮಾಗೆ ತಂಗೆಲೆ 3 ಜನ ಪಿತ್ರ ಸಮಾನ
तांगेल्ले पशी वयर चेकलो पितामह तितली सर्वून तांणी 49 50 एक उणें तांकां अग्नी म्हणटाची. तशी वेदज्ञ ब्राह्मण वैदिक यज्ञ करतना अग्नी इश्टी म्हळ्यार आग्नेय इश्टी म्हळ्यार अग्नींतू हविस दिवन इश्टी करतना येनालो 90 अग्नीले नांवान ते इश्टी करताची म्हूण सांगून आसा. तांतू 3 जन पित्र म्हणली पळय अग्निश्वात बर्हिषद सोमप आनी आज्य पळय हे 3 जन पित्र तांतू साग्निक जन आनी निरग्निक जन म्हणटाची. म्हळ्यार साग्निक म्हळ्यार गृहस्थ तर निरग्निक म्हळ्यार संन्यासी. साग्निक म्हळ्यार गृहस्थ तांणी अग्निकार्य न्ही करताचे. निरग्निक म्हळ्यार अग्निकार्य त्याग केलेले तांणी संन्यासी. तांकां एक सर्व पित्रांची पत्नी जावन आशिल्ली कोण म्हळ्यार दक्ष कुमारी जावन आशिल्ली स्वाहा. सुरवेक सांगला पित्रांक एक चेल्ली दिवन वार्डीक करता दक्ष म्हूण सांगून. तिची स्वधा स्वाहा अग्नील बायल ती पित्रांगेली पत्नी स्वधा. तशी तेभ्यो दधार कन्ये द्वे वयुनां धारिणीं स्वधा उभे ते ब्रह्ममादिन्यौ ज्ञान विज्ञान पारगे. हे पित्राल निमती स्वधा देवीक धारिणी आनी वयुना म्हळ्यार दोनी चेल्यो जल्लींची तांणी ज्ञान विज्ञान पारंगती जावन ब्रह्मवादिनी जल्लींची म्हणून ते 2 चेल्यो ब्रह्मवादिनी जल्लींची काय. तशी मागीर भवस्य पत्नी तू सती भवम देवम अनुव्रता आत्मना सदृशम पुत्रम न लैबे गुणशीलता. महादेवाक भव म्हळ्यार शंकरू तागेल पत्नी सती देवी म्हूण म्हणलेली काचमी दाक्षायणी म्हणजे ती सर्व प्रितीन पतिनिश्ठ निश्ठ जावन पती सेव करतशील कई. ती गेल्यार तिका एक पुत्र संतान जायनी म्हणून म्हणटाची. इति खातीर म्हळ्यार तिका चेडूं जायनीच कसल्याक तिगेल चेडवाल विशय हांगा कसल्या येनी सती देवीले म्हळ्यार हांगा दिला पळय पितरीय प्रतिरूपे स्वे भवाया नागसेरुषा अप्रौढैवात्मनात्मानम अजहाद योग संयुता. म्हळ्यार ही काणी मागीर मुखार सुनेत भागवतान तू सती देवी तिगेले आन दक्ष प्रजापतीले एक चुकी निमती जावन कोप येवन ती अप्रौढैही वात्मना म्हळ्यार प्रौढावस्थे येवची पशी फुडें ती योग समाधीन तिगेले देह त्याग करता. ही काणी पुरे जना गुत्त मुखार सुनी ती येता भागवतान तू तेदन सांगले सई. तेदना ते हक्का विदुराक मनावत कई तो निमगीत मैत्रेयांक दक्ष प्रजापतीक तितली चेडवालांत भारी प्रिती म्हूण तुमी सुरवे सांगिल्लें न्हय. तशें आसतना तांणी तागेल पुत्री जावन आशिल्ली सती देवीक इति खातीर अनादर केले आनी ताका परमात्मनी हागेले रुद्रालांतू शंकरालांतू महादेवालांतू कस खातीर द्वेश ताका आयले म्हूण सांगून विदुर मैत्रेयाले निमगिता. मात्र न्ही तो सांगतरस कस्तं चराचर गुरुं निर्वैरं शांतविग्रहं आत्मारामं कथं द्वेष्टी जगतो दैवतं महत्. परमेश्वर म्हळ्यार शंकरू चराचर सृष्टीकय ताका श्रेष्ठ म्हूण सांगला न्हय. ताका कोणालांतू वैर ना. शांतमुर्ती आत्माराम म्हूण म्हणटना तागेल वैरी इति खातीर दक्षाक वैर येयले आनी तो निमगिता एतदाख्या हि मे ब्रह्मन जामातो शुशुरस्य च. एक मावालांतनी जमयालांतू असल द्वेष कसा खातीर जाल्ले. आतां द्वेष तितली प्रबल आशिल्ले सती देवीन तिगेले प्राणत्याग करचीत आसले योग समाधीन तितले तांगेल मध्ये कठीण द्वेष आशिल्ले कसं म्हूण सांगून म्हाका सांगता म्हणून सांगता. मैत्रेय उवाच मैत्रेय सांगता काय पुरा विश्वस्रजां सत्रे समेता परमर्षयः ततामरगणा सर्वे सानुगामन योगनयः. विदुराले सांगताची एक पंत प्रजापती पुरजन ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಯಜ್ಞ करतरस चित कोण दक्ष प्रजापती तंत मुख्य यज्ञ करतरस त्या यज्ञांतू सर्व महर्षी सर्व मुनी समस्त अग्नी समस्त देवते तांगेले अनुयायी वटू येवन पावल्याचे म्हळ्यार तितले जनांक ताणें आव्हान दिला. त्या वेळाक दक्ष प्रजापती पुराय प्रजापती थंय यज्ञ कोरनाशिल्ल्यान दक्ष प्रजापती त्या सभे प्रवेश करतरस तो सुर्याल इतले एक प्रकाशमान जावन आशिल्लें की तें सभाभवन
खंय सकट काळो कसो थंय दक्ष प्रजापतीन येतना उजवाड जाल्लो म्हणून ताण येतना तागेले एक विशेष तेजस पळोवन ब्रह्मदेव आनी महादेव दोग जनाक सोडून वरलेले सर्व अग्नियो तांगेले आनी कोण सकड इला पळय ऋषी मुनी सकडी तांणी पुरे तांगेले आसन सोडून दक्ष प्रजापतीक तांणी मर्याद दिली जलरी ब्रह्मदेवनी यो महादेव मांत्र उठयनीची तशी उदतिष्ठन्नदस्यास्ते स्वदिष्टेभ्य सहाग्नयः रतिविरिञ्चं शर्मं च तद्भासा क्षिप्तचेतसः तशी सर्व सभासद उठायल्यांची पुराय जना लागी सन्मान मेळ्ळा ताका त्या वेळार दक्ष प्रजापती तागेलो आनो ब्रह्मदेवाला पुतनो दक्ष प्रजापती ब्रह्मदेवाक ताण पांय पडले आनी ब्रह्मदेवान बैस म्हूण सांगतरी तो बैसलो म्हूण सांगताची जाल्यार परमेश्वर मांत्र उठयनी म्हूण बशिल कडेन दुखून म्हणलें मे उठयनी म्हूण म्हणटना ताका दक्ष प्रजापतीक खूप येता म्हळ्यार तो शंकरीत बसला ताणें म्हाका कसलो खातीर गौरव दिनी हें ताणें मनां वेल्लें जाल्यार ताणें कसो लेखलें म्हळ्यार म्हाका तो अनादर करता म्हळ्यार अनादर म्हळ्यार कसो न्ही तो म्हाका मस्त एक नमने उठयना नशी ताणें म्हाका अनादर केल्ले म्हूण सांगून आतां सर्व जन उठयल्यांची ब्रह्मोपणी उठयनातलो तो आमी आनो ताणें उठत नाका जाल्यार हांगा वयत्याक उठयनी म्हूण सांगून ताका कोप येता कोप येवन तो शिवाक लासीत की म्हूण लेखुका तशी एक पंत दुरदुरी पळयली खंय ताणें आनी निमगीत खंय पुराय जनान म्हाका मर्याद दिल्ली तूं मांत्र उठयनी आनी पुराय जनाले म्हणटा खंय तो सर्व देवते सर्व अग्नी सर्व ब्रह्मर्षी हांव एक उत्तर हांगा सांगता आयकयाची हांव काही अज्ञानान जेवो कोणाले वयरचे मात्सर्य जाळकी पिशे म्हणटा पळय ताजेन जेव म्हणलेलें न्ही केवल एक धर्म म्हळ्यार कसले शिश्टाचार म्हळ्यार कसले म्हूण सांगून हांव सांगतरस म्हाका हे शिवाक शंकरा पळयतना भारी एक नमने कोप येता कसलो योश जाल्लो दुरहंकार कसले करता म्हूण दिसता तो सांगता खंय पळयाची अयं तु लोकपालानां यशोग्नो निरपत्रपः सद्भिराचरितः पंथा येन स्तब्धेन दूषितः यो लज्जिनतिलो सर्व लोकपालकाले पवित्र एक कीर्तेस कितली श्रेष्ठ कितली चांग म्हूण सांगून हागेल निमती जावन तांगेल पुराय जनाल कीर्ती गेली मू दुरहंकार जावन बैसला यो तश तेदना कश जत्ता हाका पळोवन मरलेले जनान हागेल म्हणकेत शिकला री वा मस्त दुरहंकारा री म्हाका मर्याद दिना नशी बसला म्हणटना सर्व जनाक यो पाड करता म्हूण सांगून म्हाका दिसता मागीर पळयाची ते दोड दक्ष प्रजापती त्या महारुद्राक रुद्रदेवाक नाना रितीरी एक नमने अपमान करता तो सांगता एष मे शिष्यतां प्राप्तो यन्मे दुहितुरग्रहीत पाणिं विप्राग्निमुखतः सावित्र्या इव साधवत विप्राग्निमुखतः म्हळ्यार तो पळोवच्याक खंय वो चाळीत रस कसले म्हळ्यार वो एक मांगडा दोळ अशी आसा भारी चंद वयो पळयतना मिगेले सावित्रीशी तितली चांगी आशिल्ले मिगेले एक पवित्र चेल्लीक सर्व अग्नीचे ब्राह्मणांगेल समक्ष मारी हाका वर्डी करून दिलेलें न्हय हांवें तशें म्हाका यो पुता म्हणके येत न्हय पुता म्हणके म्हळ्यार आतां मावांक जावं केद न्हय पुता म्हणके म्हणटना मावांक ताणें मर्याद दिवूं न्हय हो सांगता हाणें उठान म्हाका स्वागत करता आशिल्लें नमस्कार करता आशिल्लें त्या वेळाक त्या वेळाक ते पुरे सम्म म्हूण दिसता आशिल्लें जाल्यार वो दुरहंकारान उठ्ठाय न्ही म्हाका नमस्कार दिनी मात्र न्ही एक चंद उतरय उरलें न्ही मावा म्हूण सांगून म्हाका आपय न्ही तशें जावन म्हाका आज भारी बेजार जाता अयोग्याक अपात्राक एक वेदविद्या दिल्लेले वरी हांव म्हाका खूश नाशिल्लें हाका म्हगेले पुत्रे दिवच्याक जाल्यार दिल्ली न्हय हांवें कसो खातीर हाका हांव वर्डी करून दिल्लें बा म्हाका भारी बेजार जाता रस वो सत्कर्म लोप करता लुप्त क्रियाया शुचये मानिने भिन्नसे तवे म्हळ्यार लुप्त क्रियाया शुचये म्हळ्यार वो
सर्व एक धर्मलोप करतलो, सत्कर्म लोप करतलो. अशुचये म्हणले, अशौच. हाका शुची म्हण म्हणाले कसले ना बाह्याभ्यंतर शुद्ध नाही तो म्हण म्हणटा, अपवित्र म्हण म्हणटा, दुरभिमानी म्हणटा. आणि धर्म म्हळ्यार कसले, धर्मा एक सीमारेख असं, एक लिमिट म्हूण असं, त्या मिकून हो चमकला म्हळ्यार धर्म अतिक्रमण केला ताणें धर्म म्हूण तशी ताणें सांगचें. आनी मागीर ताका उरलेली पावनी ताका धर्म हाका दक्ष प्रजापतीक रुद्रा तितले उरलेल्या रे पावना नशी. तो सांगतरस की कसं म्हूण सांगून हांव चिल्ली दिल्ल्या बा, सर्व प्रेत भूतांक निवास स्थान जावन अशें स्मशानान तूं त्या भूत प्रेता वटू भोंवत मुयो पिस्सुशी पळयतना हाका कोणी देव म्हणटावे हाका कसले त्या देवतेक गेला तूं एक स्थान दिला की बा पिस्सुशीस मात त्या केस जट पुराय पिसून घेवन एक पंत तो नग्न म्हळ्यार कसली अवंगलांनी घालना नशी अटती उन्मत्तवत नग्नो म्हूण सांगला पळय. अटती म्हळ्यार भोंवचें, उन्मत्तवत पिस्सुशी तो भोंवत मू तेव्हा कशी व्युप्तकेशो हसन रुदन एकक पंत हसता एकक पंत रडता म्हळ्यार महारुद्र तशी करतलो न्ही जाल्यार तो समाधी तूं वतलो परमात्मा विशयान तूं भारी भक्त तो म्हणटना परमात्मा समाधी स्थिती चमकल जेन्ना तांणी कसं करता म्हण तांकां गोत्तसना. तशें आसूं पुरशील कितकी रडूकय पुरशील कितकी जाल्यार हाका दक्ष प्रजापती जोर कोप येईल तशी दिकून तो तोंडाईल विशय कसल उलयता. एक सामान्य जन तांकां नज्जशील जनाक कशी उलयता पळय तशी हो उलयतरस. मागीर म्हणटा पवित्र जावन आशिल्ली चिता भस्म सगळे आंगा सारोन घेता त्या स्मशाना कोणा लाशिताची तांणी कोण म्हणून त्या पवित्र न्हय त्या चिता भस्म लावन घेता. आनी तागेले गळ्या पळया सर्व भूत प्रेतादीन सकडी धारण करचे तसले एक नरमुंड माला म्हळ्यार ते मनशांक गेले मुंड रुंड हड्ड पुरे माळ करून घालून घेतला पळय तशीच आंगां पुरे हड्डाचे आभरण ताका नाम मात्र शिव. शिव म्हळ्यार पवित्र म्हूण सांगून मंगळ म्हूण सांगून जाल्यार हागेले नाम मात्र शिव वो अशिव अमंगळू वो मंगळू न्ही म्हूण सांगता. आनी हाका अहंकारी जन आनी पिल्लल जनाक पळय पिल्लले जन चड प्रितीचे समजशील जेन्ना तांणी प्रीत करना तशी हाका अहंकारी जावन आशिल्ली हे रुद्राक अहंकारी जनाची प्रिती ताका तशीची हाका ते भूत प्रेत पिशाच पळय कोणाले निग्रह हें नातिले दुर्मत्त जावन आशिल्ले तसल तांगेलो तमोगुण तसले जीव हागेल गण हागेल सुतू भोंवताची तांकां पळय हो नायक कसला बा. हांव ते ब्रह्माले एक उतराक म्हळ्यार ब्रह्मान म्हाका सांगिल्लें तुगेले दुवेक दक्ष प्रजापतीक सांगिल्लें ब्रह्मान तुगेले दुवेक शिवा दिवन वारडी कर काम. तसले त्या ब्रह्माले एक उतराक हांव गौरव दिवन भूतपती जावन आशिल्लो तसलो म्हळ्यार भुतांक अधिपती जावन आशिल्लो आचारहीन जावन आशिल्लो दुश्ट स्वभाव जावन आशिल्लो हाका एक मेगेल चांग चेल्लीक सुकुमारी जावन आशिल्ली मेगेले चेल्ली दिवन वारडीक केलें न्हय इत्या दिल्ले म्हूण सांगून म्हाका आतां बेजार जातरस म्हूण सांगून नाना रितीर दक्ष प्रजापती महादेव रुद्राक तितले भरलेले सभेन तो अपमान करता नाका जालेले उलयता. म्हाका तो जावई म्हूण लेखतशें जावन ब्रह्माल पूत तो रुद्र ताका धू दिवनश्च्या पुरामा जाल्यार देवतेल आनी तो मेगेल्या पशी वयर चिस्तराचो तो म्हूण सांगून ताका विसरून वता जाल्यार हांव धू दिलेले देखून तो म्हाका जावई गेलो आनी म्हाका उट्टान मर्याद दिवंक आशिल्लें म्हूण म्हणलें मना आयले कुडलें कितले त्या महादेवा दुर्वचा जाता तितली दक्ष प्रजापतीन दुर्विला हाजी निमती मुखार कसल जाता म्हूण सांगून फायच्या दिसाक पळया आज केलेलं तसलें हें भागवत परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. श्री हरि गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.